मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरियारेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. अ, खरं तर बाप्पाच्याकडे तुम्ही काय मागितलं हे सांगणार नाहीत, पण एक खूप मोठं आव्हान घेऊन तुम्ही मैदानात उतरलेले आहेत. एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती देण्यात आलेली आहे. ही जबाबदारी किती तुम्हाला चॅलेंजिंग वाटते? कारण ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे, ही टीम ज्या ताकदीने महाराष्ट्रातील सामान्य जनतेसाठी काम करते. त्यामुळे सामान्य जनतेला जे जे आवश्यक आहे ते सरकार मायबाप म्हणून जे जे देता येऊ शकतं ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा आपण या सरकार म्हणून करावा, या मानसिकतेतून हे महायुतीचं सरकार हे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतं आहे. त्यामुळे सरकार म्हणून प्रत्येक चॅलेंजेस असतील, प्रत्येक विषय आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहेत. त्यामुळे एक भारतीय जनता पार्टीचा एक प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे काय जबाबदारी आहे असं जेव्हा मला वाटतं, हां. त्यावेळेला एकदम सोपी जबाबदारी आहे. सरकारने घेतलेले निर्णय असतील हे सामान्य लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोचवले पाहिजेत हं. आणि ते पोचवलेले निर्णय हे त्यांना कशा पद्धतीने म्हणजे ते आपण कसे पोचवतो आहे हा सर्वात मोठा असणारं. तसं चॅलेंज म्हणण्यापेक्षा ते काम माझ्याकडे सध्या आहे. सरकारच्या पुढे एक खूप मोठं चॅलेंज आलं होतं. एक जटिल प्रश्न होता आरक्षणाच्या संदर्भातला, आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न हाताळला, त्यानंतर एक प्रकारे सगळेच असे अवाक झालेत. म्हणजे विरोधकसुद्धा कौतुक करतायत की ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळली. हे किती मोठं चॅलेंजिंग टास्क होतं? हे खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2014 ते 2019 आणि त्यानंतरचा काळ हा प्रत्येक वेळेला की सामान्य जनतेला आवश्यक असणारे विषय हे जर त्यांच्या असणारे मनात जे आहे किंवा आपण जसं म्हणतो की जनतेला जे आवश्यक आहे ते देण्यासाठी जर सरकार म्हणून आपण काम करतो आहे, तर ते काम अतिशय सोप्या पद्धतीने होतं. आणि जसं म्हटलं जातं, मनात असेल तर अनेक मार्गही निघतात. हं. त्यामुळे गणरायाच्या चरणी आपण जेव्हा असं मागतो की आम्हाला या सगळ्या गोष्टीतून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून मार्ग काढा, तर ते अतिशय सोप्या पद्धतीने करतात. आम्ही सर्वजण गेली वर्षानुवर्ष पाहतो आहे की पूर्वी अशी चॅलेंजेस काय असायची, तर पूर्वी चॅलेंजेस असायची सरकारच्या समोर ओला दुष्काळ, सुका दुष्काळ याची चॅलेंजेस असायची. आता ती ओला दुष्काळ, सुका दुष्काळ ही चॅलेंजेससुद्धा 2014 ते 2019 आणि यानंतरच्या काळामध्ये जलयुक्त शिवार असेल किंवा अशा वेगवेगळ्या योजना की ज्या सामान्य लोकांना आवश्यक होत्या, त्या त्या ठिकाणी गरजेच्या होत्या, त्या आपोआप त्या सगळ्या दूर करण्यामध्ये सरकार म्हणून यश आलं आहे. तसंच प्रत्येक गोष्टीला चांगल्या भावनेतून ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला यशही मिळतं. पण या सगळ्यामध्ये साधारणपणे तुम्ही बघताय की आता ज्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार आहात, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्यातले मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक आहे. या निवडणुकीला तुम्ही महायुती म्हणूनच सामोरं जाणार आहात, की तुमचा एक वेगळा प्लॅन आहे की हीच ती वेळ आहे आपल्याला स्वबळावर या महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याच्या बद्दलची, असं तुम्ही विचार करताय? खरं तर हा प्रश्न नेहमीच म्हणजे विचारला जातो आणि नेहमीच मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. खरं तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे तिघंजणं महायुतीचं सरकार म्हणून अतिशय चांगलं काम करत आहेत. तिघांनाही राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, निवडणुकांचाही प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे हे तिघंही जण
त्या वेळेला काय निर्णय घ्यावा, कशा पद्धतीने निर्णय घ्यावा, योग्य की अयोग्य या सगळ्या गोष्टीचा विचार करतील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे हां. की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये, मग ती महानगरपालिकेची असेल, त्या ठिकाणी महापौर हा महायुतीचाच होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा युतीचाच महापौर होईल. पंचायत समितीचे सभापती ज्याला म्हणतो तेही महायुतीचेच होतील. आणि या व्यतिरिक्त नगरपंचायतीचे असणारे नगराध्यक्षसुद्धा महायुतीचेच होतील. पण हे यात काही शंका नाही. निवडणुकीच्या आधीची महायुती असेल की निवडणुकीच्या नंतरची महायुती असेल? एक गोष्ट मी जसं म्हटलं की प्रदीर्घ अनुभव असणारी ही सगळी मंडळी आहेत. हां, त्यामुळे प्रदीर्घ अनुभव कसा आणि कुठे वापरावा, हां. कशा पद्धतीने वापरावा याचा यांना असलेला अनुभव फार चांगला आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय बिनधास्त आहेत. नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर पण एक आम्हाला दिसतंय, खरं सांगा म्हणजे जे दिसतंय माध्यमांना, जे दिसतंय ते मी तुम्हाला विचारतोय. महायुतीच्या अंतर्गत पक्षांमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा निर्माण झालेली दिसते. ही स्पर्धा आपला पक्ष वाढवण्याच्यासाठी आहे की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हे माहीत नाही. पण असं दिसतंय की एक एक विरोधी नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी, मग ती मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, ह्या सगळीकडे असं दिसतंय की जास्तीत जास्त एक प्रकारची स्पर्धा दिसते. असू नये. आ असू नये. नाही नाही, ही कुरघोडी आहे की स्पर्धा आहे? मी तेच म्हटलं असू नये का. प्रत्येक पक्षाला असं वाटतच राहतं की माझ्या पक्षामध्ये जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी असावेत. हे प्रत्येक पक्षाला वाटत असतं आणि ही काही चूक नाही असं माझं स्वतःचं मत आहे. हम्म. आणि दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये काय आणि कशा पद्धतीने निवडणुका लढाव्या या संदर्भातले निर्णय जर नेते घेणार असतील हम्म. तर आजच्या घडीला अडचण अशी आहे की महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये किंवा विरोधी पक्षामधील असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एवढं मोठं बहुमत असल्यामुळे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीचं सरकार काम करत असल्यामुळे हम्म. त्यांना असं वाटत राहतं वर्षानुवर्ष आपण विरोधात आहोत. आपल्यावरती विश्वास ठेवणारे अनेक मतदार आहेत की त्यांची विकासात्मक कामं असतील किंवा त्या भागातील असणारे काही प्रश्न असतील हे कोण सोडवू शकतं. तर हे सोडवण्याची क्षमता ताकद महायुतीचं असणारं या सरकारमध्ये आहे. त्यामुळे होतं काय की स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणच्या असणाऱ्या त्या नेतृत्वाबरोबर किंवा प्रमुख नेतृत्वाबरोबर तिथले असणारे असंख्य लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी जोडताना दिसत आहेत. कारण त्यांना त्यांच्या भागातील असणाऱ्या विकास कामांची असेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्याची चिंता असेल त्या चिंतेपोटी जॉईंट होताना दिसत आहेत. काही आमच्याकडे होतात, काही शिवसेनेकडे होतात, काही राष्ट्रवादीकडे होतात. परंतु तू या म्हणता ही व्यतिरिक्त दोस्ती आहे, पण काही जणांना वाटतं ही पुढच्या राजकीय कुस्तीची तयारी आहे. प्रत्येकाचा बघण्याचा चष्मा वेगळा आहे. बरं. त्यामुळे या चष्म्यामधून प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करतात. परंतु येणारा प्रत्येकजण हां. येणारा विरोधी पक्षामधून येणारा प्रत्येकजण त्याला चिंता आहे हम्म. की माझ्यावरती अवलंबून राहणारे किंवा माझ्या भागातील असणारे त्यांच्या त्यावेळच्या विचारधारेबरोबर जोडून राहणारे अनेक जण की जे विकासापासून काही अंश का होईना किंवा इतर विषयापासून थोडेसे लांब जर राहत असेल तर आत्ता ही संधी आहे आपल्याला जर या हीच पद्धतीने ती जात वेळ आहे आहे सत्तेत जाण्यासाठी. त्यामुळे ते जात आहेत आणि येत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचं आकलन काय? म्हणजे तुम्ही खूप कमी बोलता आणि जास्त काम करता अशी तुमची ओळख आहे. पण मला तुमचं ह्याच्याबद्दलचं स्टेटमेंट हवं आहे. ठाकरे ब्रँडचं तुमच्या पुढे आव्हान असेल की नसेल? खरं तर कोणतीही गोष्ट किंवा कोणालाही कमी लेखणं हे काही योग्य नाही असं माझं स्वतःचं मत आहे. हम्म. परंतु एक गोष्ट आपण लक्षात काय घेतली पाहिजे की निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका या कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या अजेंड्यावरती लढल्या जातात त्याच्यावरती निवडणुकीचे निकाल हे अवलंबून राहतात. त्यामुळे मला खात्री आहे आणि पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेलाही हे लक्षात येतं आहे की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार असेल
केंद्रामधलं असणारं नरेंद्र मोदींचं असणारं सरकार जे NDAचं सरकार आहे, या दोन्ही एक विचाराची सरकार आहेत. त्यामुळे एक विचाराची सरकार असणं हे कधीही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतरही ठिकाणी हे अतिशय फायदेशीर असतात. आणि माझ्या आपणालाही सगळ्यांना विनंती आहे, आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून आपण सर्वजण आपली सगळ्यांची ख्याती आहे, ओळख आहे आणि ती कायम टिकवायची असेल तर लोकांना काय सांगितलं पाहिजे. बघा, पूर्वीचा तुम्ही महाविकास आघाडीचा किंवा पूर्वीचा असणारा UPAचा काळ पहा. केंद्रामधून मिळणारा निधी जो असतो, विकासात्मक निधी जो आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कोणत्याही गोष्टीला, हा जास्तीत जास्त कोणत्या काळात मिळाला तर तो आत्ताचा 2014 ते आजपर्यंतच्या काळात का मिळाला. तर एक विचाराचं ज्यावेळेला सरकार असतं त्यावेळेला तो मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे मुंबई असेल किंवा या सर्व महानगरपालिका असतील, या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना गती जर द्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला याच दिशेने गेलं पाहिजे. एक विचाराच्या असणाऱ्या लोकांना, महायुतीच्याच लोकांना सत्तेमध्ये आणणं ही येणाऱ्या काळातली गरज आहे असं मला वाटतं. हे जर तुम्ही लोकांना पटवून सांगू शकलात, आम्ही सांगतोच आहे, पण तुम्हालाही ते सांगायला लागेल. तर तुम्ही या शहरात राहता, मेट्रो असेल किंवा इतरही असणारे हे जे प्रकल्प आहेत, कोस्टल रोड्स असतील, हे सगळे जर तुम्हाला लवकरच गतिमान पद्धतीने जर पुढे न्यायचे असतील तर हे सगळे विषय जे आहेत हे विषय महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतील. हे अत्यंत महत्त्वाचं. शेवटचा प्रश्न, मन जास्त कुठं रमतं, सरकारमध्ये की पक्षामध्ये? ऑलवेज पक्षामध्येच. मी पूर्वीसुद्धा म्हणजे पूर्वीपासून आजपर्यंत पार्टीचा पदाधिकारी म्हणून मी काम करत राहिलो. हा मध्यंतरीचाच काळ होता की मध्यंतरीच्या काळामध्ये मला पक्षाने सत्तेमध्ये आल्यामुळे त्यावेळेला मला जबाबदारी कॅबिनेट मंत्री म्हणून दिली होती. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की आपण मंत्री म्हणूनसुद्धा त्या पदाला कसा न्याय देतो हे फार महत्त्वाचं असतं आणि संघटना म्हणून आपण पदाधिकारी म्हणून आपण संघटनेला कसा वेळ देऊ शकतो हेही फार महत्त्वाचं असतं. परंतु संघटनेमध्ये काम करण्याचा एक वेगळा आनंद हा नेहमी राहतो. नक्कीच. आणि आज एक मोठं शिवधनुष्य तुमच्या खांद्यावर आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपसारखा सगळ्यात मोठा पक्ष आणि या सगळ्या पक्षात आलेल्यांच्या प्रचंड सगळ्या अपेक्षा आणि त्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करणं, कार्यकर्त्यांच्या इच्छा आशा आकांक्षांची पूर्तता करणं आणि त्या सगळ्यांना बांधून ठेवणं आणि नव्यांना पुन्हा जोडत राहून जुन्यांना नाराज न होऊ देणं हे एक मोठं चॅलेंज तुमच्यासमोर असणार आहे. आणि त्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. परीक्षा जी तुमची येणार आहे, पहिली परीक्षा, त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलात त्याबद्दलही तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच सर.